तुम्ही खरंच तुमचं आयुष्य जगताय का? का रोज सकाळी उठताय, आवरताय, ऑफिसला जाताय, घरी थकून येताय, झोपताय आणि हेच 365 दिवस चालू आहे. यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही आहे. म्हणजे बघा कधी-कधी असं वाटतं, की आपण किड्या-मुंग्यांहून कमी नियोजनाचं आयुष्य जगतोय. मुंग्यांचं वारूळ घ्या, मधमाशांचं पोळं घ्या. प्रत्येक ठिकाणी प्लॅन्ड ॲक्शन चालू आहेत. तिथे राणी आहे, कामकरी माशी आहेत, नर्सिंग माश्या आहेत. सगळं चालू आहे. पण आपल्या आयुष्यात तेच घडत नाही आहे. बरोबर ना? असं का होतं आहे माहिती आहे? कारण आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रॅटजी नाही आहे. आणि स्पेसिफिकली मराठी माणसाच्या आयुष्यात स्ट्रॅटेजी खूप कमी आहे. कारण स्ट्रॅटेजी हा शब्दच मराठी ट्रान्सलेट होत नाही आहे. जर तुम्हाला याचा अर्थ माहिती असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये मला सांगा. स्ट्रॅटजी म्हणजे समजा तुम्हाला संभाजीनगरहून पुण्याला जायचं आहे, तर तुम्ही डायरेक्ट निघत नाही. तुम्ही ठरवता की कुठल्या मार्गाने जायचं, कुठलं वाहन वापरायचं, काय स्पीड ठेवायचा, कुठे थांबा घ्यायचा, स्टॉप घ्यायचा, मग कुठे नाश्ता करायचा, किती वाजता वाघोलीच्या आधी पोचायचं म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही, रादर किती वाजता निघायचं म्हणजे तिथे पोचता येईल. एवढं सगळं प्लॅनिंग तुम्ही छोट्याशा प्रवासासाठी करता, पण आपल्या आयुष्यासाठी करता का? म्हणजे तुम्हाला मोठं व्हायचं असेल, गाडी घ्यायचं असेल, बंगला घ्यायचा असेल, नंतर आयुष्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या स्थानावर म्हणजे एका स्टेजवर पोहोचायचं असेल, त्यासाठी 3 गोष्टी अपेक्षित आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे डायग्नोसिस. म्हणजे आपलं नक्की कुठे चुकतं आहे, आपल्याला नक्की काय हवं आहे, काय मिसिंग आहे, काय करायला पाहिजे. हे डायग्नोसिस परफेक्ट झालं तर तुम्हाला दुसरं ठरवता येतं, गायडिंग पॉलिसी. याचा अर्थ मोठं होताना गायडिंग पॉलिसी म्हणजे काय, तर बेसिकली मार्गदर्शक धोरण. तुम्हाला मोठं होताना तुम्हाला चोरी करायची नाही आहे, डाका टाकायचा नाही आहे, लबाडी करायची नाही, फसवायचं नाही आहे, मेहनत करायची आहे, चांगलं सेविंग करायचं आहे, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे. ही झाली तुमची गायडिंग पॉलिसी. ह्या मार्गदर्शक धोरणामुळे तुम्ही रस्ता भरकटत नाही. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कोहरंट ॲक्शन्स, म्हणजे सुयोग्य ॲक्शन्स. सुयोग्य ॲक्शन्स म्हणजे काय, तर जे तुमचं डायग्नोसिस झालेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही गायडिंग पॉलिसी सेट केली आहे आणि त्या गायडिंग पॉलिसीवर त्या डायग्नोसिसपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही स्टेप्स घेत आहे ज्या कोहरंट आहेत, म्हणजे योग्य आहेत त्या टार्गेटसाठी. म्हणजे तुम्ही समजा पुण्याला जाताना चुकीच्या रस्त्यावर 200 किलोमीटर गाडी नेली, सगळं छान आहे, स्पीड आहे, व्यवस्थित गाडी चालवत आहे, सेफ आहे, सगळं आहे, पण तुम्ही पुण्याला पोहोचणारच नाही आहे कारण तुमचा गायडिंग पॉलिसी चुकीची आहे. हो की नाही? पण तसंच तुम्ही पुण्याला जाताना गायडिंग पॉलिसी बरोबर आहे हे, पण तुम्ही रस्त्यामध्ये खूप वेळ घालवताय किंवा तुम्ही टाईमपास करत बराच हॉटेलमध्ये तासनतास बसताय, तर तुम्ही वेळेत तिथे पोचणार नाही आहे. मग तुमचे कोहरंट ॲक्शन होत नाही आहेत. हो की नाही? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय बदल हवा आहे. या 3 गोष्टी परत एकदा रिपीट करतो आहे. डायग्नोसिस म्हणजे काय चुकतं आहे हे शोधणं. दुसरं गायडिंग पॉलिसी, कुठे जायचं नाही, काय करायचं नाही आणि काय करायचं हे ठरवणं. आणि तिसरं कोहरंट ॲक्शन्स, म्हणजे योग्य त्या स्टेप्स घेणं, योग्य त्या ॲक्शन घेणं. तुमचं आयुष्य छान हो.